तर शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत घोसाळगडावर. घोसाळगड म्हणजेच वीरगड, जे महाराजांनी नाव ठेवलं होतं घोसाळगडाचं. आणि घोसाळगडला जाण्यासाठी रस्ता एकदम छान प्रवेशद्वार आहे. आणि इथं आपण आपली गाडी लावली आहे. गाडीवर 2 बॅगा रिक्स घेऊन ठेवल्यात. बट ठीक आहे, स्टार्ट करूया. एका छानशा घरामध्ये आपण आपला टेंट आणि काही साहित्य ठेवलं. आणि या पाठीमागं बोर्ड आहे, इथून सरळ चालत जायचं, काहीच विषय. हे येतं काय माहिती. आय थिंक एखादा टाका साफ केला असावं पाण्याचं, त्याच्यातून हा घाण निघाले असेल. ही घाण चालेवरती आपण नॉनस्टॉप चालतोय. वर आलो मित्रांनो, एकदम जवळ राहिले बघा. कमान आहे इथे एक. आणि त्या काही इम्पॉर्टंट गोष्टी तेच: कचरा करू नये, पाण्याच्या टाक्यामध्ये थुंकू नये, गडावर आवाज करू नये, कोणतेही अश्लील कृत्य करू नये, अशा सगळ्या गोष्टी. तर सुदृढ जनता, जी शिवाजी महाराजांची जनता आहे सुदृढ, तिला हे सगळं माहिती असावं. आणि करतही नाही तसं, कधी कधी चुकून होतं, ते पण सुधरावं. तर इथून असं आतमध्ये गेल्यावर चोर दरवाजाच आहे डायरेक्ट. हे बघा, हा आणि इथून वरती प्रवेशद्वार आहे. चला वर जाऊया. 2 ताटबांध त्याच्यामधून आपण चालतोय. दरवाजा तुटला आय थिंक, ते कसलं तरी आहे. अच्छा, हे बाथरूम आहे, शौचालय. 2 भागामध्ये किल्ला, इकडे अर्धा पसरलाय आणि तो तिकडे अर्धा पसरलाय. आपण इकडून सुरुवात करू आणि इकडनं खाली येऊन चोर दरवाजाच्या इथे संपू. ओके. तर इकडे आपला भगवा पसरतोय, फडकतोय, सॉरी, बुरुज आहे मित्रांनो. एक टोक आहे घोसाळगड म्हणजेच वीरगडाचं. आणि भगवा एकदम लहरतोय, एकदम छान वाटते. आपण परत या मधल्या रस्त्याने घोसाळगडाच्या वीरगडाच्या त्या साईडला जाऊया. इथे एक वास्तू आहे, पण आय थिंक तो दगडच असावा फक्त. त्या साईडला जाऊया आपण घोसाळगडाच्या इथे. इकडे खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आणि आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर जायला लेटच होते काही ना काहीतरी कारणामुळे. जरा प्लॅन फिसकटला आहे, त्याला मी कसं बसं कवर करायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. इथे एक वॉशरूम आहे बघा. तो दरवाजा आहे, या दरवाजाच्या इकडनं आला की इथं वरती जायला पायऱ्या. तर त्या पायऱ्याने आपण असं वर जायचं मस्तपैकी. आणि हा ह्या साईडला किल्ला एक्सप्लोअर करायचा. पाण्याचा टाका आणि चोर दरवाजा आपण येताना बघू. ओके. ते आल्याच्या नंतर इथे एक झेंडा आहे, तिथून आपण वर आलो. ह्या झेंड्याच्या जस्ट बाजूने इकडे 3 स्वच्छ पाण्याचे टाकीत मित्रांनो. ते जरा घाण झाले, बट हे 2 स्वच्छ आहेत. तर इथे जरा आपण फ्रेश झालो, हातपाय तोंड धुतलं, बट पाणी बाजूला घेऊन धुतलं. आणि इथून आपल्याला वर जायचं आहे. तिथून असं आपण आलो, या साईडला पाण्याच टाकं आणि इथून वर जायचं आहे. बघूया वरती काय आहे. ओके. इथून अशी एकदम सरळ पाऊल वाटेल, त्याच्यामुळे काही चिंता नाही. किल्ल्याची चढाई एकदम मध्यम आहे. आणि या किल्ल्यावर सिद्धींनी, आंग्रे कुटुंबांनी राज्य केलं. नंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याचं नाव ठेवलं वीरगड. तर अशी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो किल्ल्याची. आणि किल्ल्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी प्रत्येक किल्ल्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट मारा. जर आवड असेल तर डिस्क्रिप्शनमधली जी माहिती ती वाचा आणि मजा घ्या. बाकी काय, बाकी आपण ते किल्ले करत राहणार, इन्फॉर्मेशन बेसिक सांगत राहणार. जी माहिती आहे, जी खरी आहे, खोटी इन्फॉर्मेशन सांगून काय फायदा नाही. तर इथं आलो आहे आपण. आणि काटाळ्यात नैसर्गिकरित्या बनलेली ही गुफा आहे, खूप साऱ्या गुफा आहेत. आणि इथं आपल्या पाठीमागे शिवमंदिर आहे. शिवमंदिराचं दर्शन घेऊ. इथून एक पुढे पाऊलवाट आहे,
तिथे बघू काय. ओके. तर इथे बघा एकदम छान अशी पिंड आहे, एकदम छान आहे बघा. दर्शन घेऊ आणि पुढे निघू. शिव मंदिराच्या जस्ट बाजूने एक पाऊल वाट राईट साईडून जायचं आणि पुढे काय काय माहिती नाही, बट पाऊल वाटतं गेली. पाऊल वाट गेली तर आपण पण जाऊ. इथे एक पाण्याचं टाकं आहे, पण ते एकदम हे झाले. जाऊया खाली पाण्याचं टाकं बघायला. पाण्याच्या टाक्यावरून एक गोष्ट आठवली. मम्मीचा फोन आलता 4-5 दिवसामध्ये आणि बोलते काय सगळीकडे पाण्याच्या टाक्या, नुसतं सगळीकडे पाण्याच्या टाक्या. मम्मीला म्हणलं पाण्याच्या टाक्या होत्या म्हणूनच किल्ला होता. पाण्याच्या टाक्याच नसत्या, किल्ल्यावर पाणीच नसतं, तर किल्ला बांधता पण नसता आला आणि किल्ला पण राखता नसता आला आणि किल्ला राखता नसता आलं तर स्वराज्य पण राखता नसता आलं. तर मम्मी म्हणली हा बरोबर. अशा काही गोष्टी. मम्मी एकदम भोळी माझी. हे बघा मोठं पाण्याचं टाकं इथे, एकदम मोठं पाण्याचं टाकं. या साईडला पण एक आहे, बट ते पूर्ण आटले पाणी. ठीक आहे, चला वर. एवढाच वाटतं, याच्या पुढे काहीच नाही, तरी जाऊन बघूया आहे की नाही. ओके. अच्छा, मग ह्या साईडला काहीच नाही. जे काय ते पाण्याच्या टाकेपर्यंतच आहे, जे काय आहे ते बघण्यासारखं. इथून पुढे जरा रिस्क आहे, कारण हे वरती जे ते कातळ आहे आणि कातळावर माकडं आहेत. जर दगड खाली पडला तो आपल्या डोक्यात पडला तर डायरेक्ट मॅटर. तरी आपण पुढे आलो आणि इथे एक छानशी तोफ आहे. अच्छा, म्हणजे किल्ल्याचं हे टोक ते टोक पूर्ण कंप्लीट झालं आपलं. इथे एक छानशी टोफ आहे. एकच तोफ आहे पूर्ण किल्ल्यावर. तर किल्ला आपला ते टोक ते हे टोक कंप्लीट झाले बघा, हे लास्ट टोक. आणि एकदम छानसा किल्ला आहे, छोटासा आहे. किती मिनिटात कंप्लीट झाला? काहीतरी 12:12ला आपण स्टार्ट केला होता, 12:52 झाले. म्हणजे एक अर्धा तासात किल्ला कंप्लीट झाला मित्रांनो. खाली ती ताई होती, ती बोलत होती किल्ला चढायला तुम्हाला अर्धा तास लागेल आणि वरती फिरायला 2 तास. हे 40 मिनिटामध्ये अख्खा किल्ला कंप्लीट झाला. ठीक आहे, चला खाली जाऊया. वाटते रे बाबा, दगडी पडले तिथं, कारण वरतूनच पडले असेल. एकदम छान दिसतो वीरगड. वीरगडाची माची एकदम छान दिसते. एक गोष्ट दिसली जाता आता, इथे पण पाणी टाकतो. टोटल त्या 2 या 3 आणि ह्या 3 आणि 3 6 6 आणि 2 8 पाण्याच्या टाक्या. त्या खालच्या 2 10. हे टाकं नाही दिसत आहे, हे आय थिंक धान्याचा कोठार असं. धान्याचा कोठारच नाही बघितलं ना आपण. त्याच्यात पाणी पण नाही साचले, म्हणजे धान्याचा कोठार असं. आणि इथून गाळ बाहेर काढलाय आणि तो खाली पडलाय. हे बघा, ते काळं काळं जे होतं. 10 ते 12 पाण्याचे टाके आहेत मित्रांनो. आणि आपलं 2 पाण्याचे टाके आणि चोर दरवाजा बघायचा राहिलाय. चला, तो जाता आता बघणार होतो आपण. जो चोर दरवाजा आहे तो इथून बाहेर आलाय बघा. हे जे झाड आहे ना, ह्याच्या इथून खालून बाहेर आलाय आणि तो चोर दरवाजाचा मार्ग आहे. असं खाली निष्ठायला गेले महाराज. खाली आहे चोर दरवाजाच्या. तुम्हाला खालून मी दाखवतो. ते झाड, त्या झाडाचं खोड तिथे आलेले. तर आपल्या पाठीमागे ते गणपतीचं मंदिर आहे, घोसाळगड गणपतीचं मंदिर. आणि हे जे खाली जे गाव आहे, या गावाचं नाव तालुका रोहा, जिल्हा रायगड, घोसाळगड या गावाचं नाव. आणि
खूप छान वाटलं किल्ला फिरून. गावातली माणसंसुद्धा छान आहेत. सामान ठेवलं आहे आपण त्या तिकडच्या घरामध्ये एका, इथून सगळं समोर आहे. तर थँक्यू सो मच. आणि त्या घरालासुद्धा थँक्यू सो मच, त्यांनी आपलं सामान सांभाळलं. त्यांना जाऊन आपण बोलूच, पण आपला ब्लॉग आपण इथे सेंड करूया. आणि आपण नेक्स्ट किल्ल्याला जाणार आहे, तो म्हणजे हिम्मतगड. आणि हिम्मतगडनंतर पुढचा प्रवास करू. तर भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय, शुभ सकाळ, बाय बाय.